आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामधून कानाकोपऱ्यातनं ठिकठिकाणातून लोक येतात. जी काही पैसे असतील, जी काही सेव्हिंग असतील, जी काही पुंजाई असेल ते सगळं वापरून ते टाकतात. गाड्या करतात, बसेस करतात, ट्रेनचं रिझर्वेशन करतात आणि ताकदीने 6 डिसेंबरला येतात. पण आता याच्या पुढे 2 गोष्टी होतात आणि त्या 2 गोष्टी कशा उलगडतात ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट, 6 डिसेंबरला किंवा 5 डिसेंबरच्या रात्री मुंबईमध्ये येणारी गर्दी ही त्या मॅचच्या 10-15 वर्षातनं चालू झालेली नाही. ती 60-70 वर्षांपासून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापासून ती प्रथा चालत आली आणि ती तशीच चालत राहणार. तरी जर आपण बघितलं तरी सरकार कोणाची असो, बीएमसी कोणाच्याही ताब्यात असो, महाराष्ट्राचं शासन कोणाच्याही ताब्यात असो, इकडे आलेल्या भीम सैनिकांसाठी, इकडे आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी बीएमसी कडनं दरवर्षी गैरसोय होते म्हणजे होते. इकडच्या लोकांना टॉयलेटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे लाखो करोडोच्या संख्येमधनं लोक येतात.